गावाकडे जाऊ लागलोत. रस्त्यामध्ये एक छान असं दिसलं लहानपणीची आठवण काढणारं लाल गारेगार. लय खाऊ वाटायचं. चला म्हणलं लेकरांनो आईस्क्रीमपेक्षा हे खाऊन बघा. आमच्या लहानपणीची एकदम जबरदस्त आठवण आहे. घरात गेलो, मम्मी पप्पा वाटच बघू लागले. गेल्या गेल्या कुत्रे सोडल्यामुळे सगळे गाडीकडे कुत्रे आले. बरं वाटलं. मायडी बाळाला एक विशेष काम होतं आज की आदिराला आणि त्या नवीन पिल्ल्याला निसर्गात सोडून द्यायचं होतं. आलेल्या निसर्गात आणून आदिराला सोडून दिलं. परत येईल नाही येईल म्हणलं, पण आदिरा परत येतो. पण हे पिल्लू आणलं होतं, एक जणांना आपल्याकडे आणून दिलं होतं. ह्यालाही निसर्गात सोडणं गरजेचं होतं, कारण की त्याच्याकडे आपल्याकडे जागा नाही. जात नव्हतं सुरुवातीला, माडीच्या अंगावर बसलं होतं, पण नको म्हणलं. त्याची आपल्याकडं पिंजऱ्यामध्ये जागा नाही, निसर्गात आहे. पण माडीची तळमळ करायला लागली की डॅडो त्याला खाता येत नाही, म्हणून उंच झाडावर गेली एकदम बघायली कुठं आहे काय नाही. तळमळ करायला लागली. लेवर हुडकिलं पुन्हा हे उपाशी बसू नाही म्हणून. पण नंतर एका ठिकाणी बघितलं तर ते खोप्यात बसलं होतं. मग साहजिकच आहे तळमळ वाटायचं आहे, कारण की त्याला माडी खाऊ घालती लहान होत्या टायमाला, आणि आदिरा खाऊ घालायचा. आदिरा त्याची आई पण नाही आणि वडील पण नाही, पण निसर्गामध्ये आहे की एकूण एकाला जपा. तसं आपणही प्रयत्न करू की निसर्गामध्ये प्राणी पक्षाला जपण्याचे प्रयत्न करूया. पण चला म्हणलं माडी आलं तर ठीक, आपण त्याला वापस सांभाळूया आणि वापस मोठं झालं की सोडून देऊया. तर काय थोडंसं होतं टेन्शनचं, पण काय नाही, काहीतरी वेगळं. चला, धन्यवाद.